नमस्कार. परम सद्गुरू भगवान श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन चिंतामणी पोते. लेखक पंचसाधन मार्गी भगवंत शास्त्री अघोर. वाचन पंचसाधन मार्गी प्राध्यापिका मेधा दाते. अध्याय 11. श्रींचे दोन्ही चरण हातामध्ये ते घेऊन मस्तक त्यावर टेकवून नमनाला केले आदरे. श्रींचे घेताच दर्शन हृदय सिंधू उफाळून भरते, त्याला येऊन आनंद लाटा विहरती. आनंदाचा वाहे पूर्ण अगदी देहभर. आनंदी आनंद तर कणाकणात शरीराच्या. एवढ्यासाठी आवश्यक दर्शन आनंददायक, कैक रीतीने लाभदायक अनुभवाचा विषय हा. अमृताची गोशी गोडी सांगून कळणार काय थोडी. याही वरती असे कडी श्रींच्या दर्शनाची हो. जय जय गुरुवर्या कृपामूर्ती, त्रिखंडात तुमची असे कीर्ती. तुमच्या संकीर्तना स्फूर्ती नित्य द्यावी मज प्रभो. माझ्या सकल बांधवांना, माझ्या साऱ्या भगिनींना तुमच्या गुणगायना बुद्धी द्यावी सकलास. श्रींच्या पहा जीवनात दिव्य घटना ज्या घडत, आपणास त्या वाटत घडल्या आकस्मितपणे. दैवी दृष्टिकोनातून विचार केला जर आपण, सत्पुरुषांचे जीवन पूर्वनियोजित असते. सत्पुरुषांच्या जीवनात अकस्मात काही न घडतं, पूर्वसंकेताने होतं सारे काही पाहावं. गंगाधर महाराजांनी संगोपन केले, बालपणी श्रींना सांभाळले त्यांनी, खरेच होते सारे ते. परी अधिकारसूत्रे मठाची ते देतील श्रींना, याची कल्पना नव्हती कोणाला त्याची, न निकटवर्तीय नाही. पट्टाभिषेक श्रींना झाला, श्रींनी पहा सर्वाला आश्चर्याचा धक्का दिला. त्यावेळेला पाहावं त्यावेळीच काय, पण अद्यापही तसेच जाणं. धक्के आश्चर्याचे महान सतत देणे चालूच. कोणासैसे वाटत मठाची परंपरा जी असत, चालवतील ती सतत अगदी पूर्वीप्रमाणे. सर्व परंपरा जाणून मठात चाललेली पाहून जुने भक्त संतोषून पूर्वीप्रमाणे येतात. श्रींच्या स्वतःच्या उपासनेत काही वैशिष्ट्य दिसून येतं, काही निराळेपण दिसत चौकस मंडळींना. तो कोणास काही शंका येतं, कोणासही ते न पटतं. विकल्प कोणा भेडसावतं, अनेक प्रकारे ऐसे हे. अक्कलकोटचे पीठ तसे अवधूत दत्तात्रयांचे असे विराजमान झालेसे पीठावर या श्री पहा. श्री स्वामी समर्थांची परंपरा चालवावयाची ऐसे असता परशुरामाची महती श्री का वाढवित. कुणा वाटे कशास श्रींना कृष्ण शक्तीची उपासना, त्रिपुरी मंत्राच्या अनुष्ठानात श्री का करते कुणी म्हणे. आस्था परंपरा दत्तांची, उपासना तर अन्य श्रींची. ऐशा या विचारांची गर्दी अनेक भक्तात. शंका ज्या होत निर्माण, त्यांचे करावे निरसन. घ्याव्या साऱ्या समजून, प्रवृत्ती ऐशी क्वचितच. जे जे मनास वाटले त्याचवरती भाष्य चाले. खरे काय ते यातले नसे कोणी पाहत. खळबळ खरी लोकातली श्रींनी पहा ओळखली. कौशल्याने उकल केली रहस्याची पहाया. विकल्प लोकांना जो वाटत, तीच स्वतःची समस्या असत. ऐसे भासवून लोकांप्रत तोंड फोडले प्रश्नाया. 2 गुरु एका शिष्याप्रत कैसे असू शकतात. समस्या ऐशी करून व्यक्त श्रींनी कौशल्य प्रारंभिले. 1943 शिवरात्रीचा दिवस होतो. तो दिवस निघाले शिवदर्शनास शाबादे श्री पायीच. भेटले त्यांना रस्त्यावर शंकरराव बोरगावकर. तेही त्यांच्याबरोबर शिवदर्शना निघाले. श्री विचारते त्यांना तसे, त्रिपुरा गाव कोठे असे. गाव मजला माहीत नसे, त्रिपुरा देवी ठाऊक. देवीचा माव हवी असत, श्री त्यांना सांगत. बोरगावकर म्हणत, ग्रंथ एक मजजवळी दत्त भार्गव संवाद. उल्लेख या ग्रंथात त्रिपुरा देवीचा असत. आश्चर्यचकित श्री झाले. भार्गवरामन श्रीदत्त यांच्यातील संवाद असत. महात्रिपुर सौंदरीचा त्यात संदर्भ या ग्रंथात. केवढे आश्चर्य होतं. श्री प्रत्यक्ष जे अनुभवित ते करावे आपण व्यक्त. हीच श्रींची समस्या, हीच समस्या श्रींप्रत वर्षभर करीत होती त्रस्त. तिला ग्रंथाधार लाभत श्रींना आनंद झाला. ग्रंथ मिळेल का हो आम्हाला. वदले बोरगावकरला. ग्रंथ त्याने आणून दिला. श्रींना पहा तत्काळ. ज्या चिंतेने अगदी व्याप्त श्री पहा जर्जर होतं, तिचा खुलासाच असत दत्त भार्गव संवाद. जे अनुभवले होते श्रींनी त्याने संदेहात्मक वृत्ती बनवली. ग्रंथाच्या नुसत्या शीर्षकाने संदेह त्यांचा मावळला. अवधूत दत्तपीठावर आरूढ होण्या अगोदर अनुग्रह झाला श्रींवर रहस्यमय शक्तिमंत्राचा. खुद्द दत्तात्रेयांचीच जिथे परंपरा चालू आहे तेथे अनुग्रह त्यांनीच कान केला. तिथे समस्या श्रींची होती. ही
श्रींना या अनुग्रहाने पूर्णावस्थेचा आनंद मिळून प्राप्तव्य काही न उरुनी अशा काय अनुभूती यातती. अनुग्रह एकाचा लाभून गुरुशिष्य नाते दुसरेच असून ऐसे का यावे घडून ऐसे वाटू लागले. मग खरे गुरु आपले कोण असावेत यातले संदेह वैसा उफाळे श्रींच्या मनामध्येच. हीच श्रींची समस्या असत मनात काहूर माजत. ऐसे कैसे घडून येतं विचार हाच सारखा. ऐशी श्रींची अवस्था होतं नको तो अनुभव वाटत. नको ती पूर्णावस्था म्हणत होऊन गेले श्रीससे. कानास स्पर्श न करता नुसता मंत्र दिला होता एका अदृश्य शक्तीने वदता. घटना घडली ही घटना अशी घडत पुढे महिन्याच्याच आत मठाची सारी सूत्रे येतं श्रींच्या हाती पाहती. एका शिष्यास 2 गुरु कैसे चिंतन इतके जर्जर होऊन अन्न गोड लागेना. स्वीकार दुसऱ्या शिक्षेचा का केला आपण तिचा. संबंधात हा टाळता कैचा आला नाही आपणा. हीच श्रींची बोचणे. परे त्या अदृश्य शक्तीने प्रत्यक्ष प्रकट होऊन त्रिपुरी मंत्र दिला तो. आणि आपण आहोत कोण परिचय दिला करून. हे परशुराम भगवान कळले तेव्हा श्रींना ते. परशुरामांचाच अनुग्रह तर करावयाचा होता जर. स्वतःचीच उपासना तर दिली नाही त्यांनी का नाही. दत्तात्रय परशुरामाचा त्रिपुरा सुंदरी या त्रयीचा संबंध कैसा लावावयाचा. कोडे पडले श्रींना हे. जागृतीतच दीक्षा दोन्ही दुसरी स्वीकारली मोहानी म्हणेल ऐसे सहजच कुणी. टाळता न आली तुझी ती. शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले जर विचार करून आशीर्वाद देऊ शके जाण देवयोनीच पाहाकी. दीक्षाविधीचा अधिकार फक्त मनुष्य योनीलाच तर. परी हाही शास्त्राधार निरुपयोगी या स्थळी. भगवान परशुराम तर असे चिरंजीव अवतार. महाविष्णूंचाच तर असे पहा साक्षात. म्हणून मानवदेहाने असत अद्याप ते वावरत परशुराम दीक्षा देऊ शकत. एक सोडवणूक यातही. पहिल्या दीक्षेच्या वेळेला कोठे स्वतःवर आपला ताबा होता बदण्याला विचार श्रींचे चालले. दत्त भार्गव संवादाने त्रिपुरी सुंदरीच्या उल्लेखाने सर्व समस्या पिटल्या त्याने केवळ या ग्रंथाने. दुसरा संबंध का न टाळला. उत्तर होते त्या प्रश्नाला. पूर्व नियोजित बेत चालला पावती याची यामध्ये. परशुरामांचा संकेत असत गंगाधर महाराजांप्रत. म्हणूनच तर ते दीक्षा देत संकेतानुसार हो. त्यामुळे आम्हाला तर येता आले गादीवर. या अभिप्रेत कार्य करण्यात तर आम्हा स्थान लाभले. पहिल्या दीक्षेच्या वेळेस स्वतःवर नव्हता ताबा श्रीचं. परशुरामाची योजना खास श्रींना दीक्षा देण्याची. अभिप्रेत कार्य करून घेण्या स्थान ते लाभण्या श्री मठाधीश होण्या योजना होती त्यांचीच. परशुरामाच्या संकेताने गंगाधर महाराजांनी श्रींना दीक्षा देऊन मठाधीश बनवले. अशा रीतीने लोकात जे विकल्प निर्माण होतं ते स्वतःलाच करीत त्रस्त ऐसे श्रींनी भासवले. ऐसे भासवून लोकांना तोंड फुडले. विषयाला कौशल्याने या रहस्याला उघडे केले खुबीने. परी कुणाच्याही लक्षात येऊ न देता श्री सांगत कौशल्य श्रींचे यात असत. बोल ऐका श्रींचे ते. जे प्राप्त झाले आम्हाला त्याची प्रचिती जर तुम्हाला घ्यावयाची असेल कोणाला घेऊ शकता खुशाल. ज्या पहा मार्गांनी जेवढ्या त्या उपायांनी प्रचिती घ्यावयाची असेल म्हणून घेऊ शकता तेवढी. परी ठेवावे लक्षात काही रहस्यमय संकेत. आम्ही असताना सांगत शब्द आमचे अडखळत. जे सांगितले आहे ते स्मरावे. ते त्याच ठिकाणी असेच ठेवावे. खुलाशासाठी साधावे अनुसंधान पाहके. शुद्ध आणि सत्यज्ञान घडावे त्याचे तुम्हा दर्शन. यासाठी तुमचे अंतर्मन आम्ही ताब्यात घेतले. तेथेच या बीजाला अंकुर फुटावयाला सुरुवात होते तयाला ऐसे श्रींचे बोले. गूढ श्रींच्या बोलात कळेल सांगा कोणाप्रत. रचनाच बोलाची असत लक्षात कुणाच्या न यावे. अंतर्मनाचा ताबा आपला श्रींनी पहा घेतला असे सांगूनही कोणाला बोध न होई मुळीच. एवढेही कळेना ते हेच. जर हेच अनुसंधान साधणे लांबच. समजणे अगदी कठीणच. पात्रता कोठे आपणा. एकच आपल्या हाती असणे परम सद्गुरू शरण जाणे. लोटांगण श्रींना घालणे एवढे हाती आपल्या. पुढचे सारे श्रींकडे आपण बिचारे बापुडे. परमेश्वर्य ज्यांच्याकडे चरण त्यांचेच धरावे. 1938 तेव्हापासून करावयाचा अनुग्रह भाग्यवंताचं सुरुवात केली श्रींनी ती. 1943 श्री तेव्हापासून भक्ताचं अभिप्रेत कार्य आपणास करण्या प्रवृत्त करीत. आपणास कार्य जे अभिप्रेत यास्तव भक्तास करीत. श्री अगदी प्रवृत्त तळमळ त्यांची असे ती. 1944 सप्टेंबर दिनांक 21 गुरुवारचा होता दिवस. श्रींनी केली प्रतिज्ञा. मी श्रुतींचे पुनरुज्जीवन करीन.
आईशी अत्यंत कठीण श्रुतींची प्रतिज्ञा केली महान श्रींनी पहा त्या दिवशी. पुढे 6 दिवसानंतर विजयादशमीच्या मुहूर्तावर सद्गुरूंच्या चरणावर श्रींनी उदक सोडले. श्रुतींचे पुनरुज्जीवन करीन विद्युक्त संकल्प सोडून साक्ष सद्गुरूंचे चरण श्रींनी प्रतिज्ञा केली. त्याच दसऱ्याच्या दिवसास दुपारी रचला श्रींनी खास सप्तश्लोकी धर्मादेश प्रतिज्ञेला पूरक. 1944 गुरुवार डिसेंबर 21 ज्ञान स्फुरण झाले सीस. पुढील प्रमाणे पहा की जे कार्य बुद्धावतारात अपूर्ण राहिले आहे अपुरे राहिलेले असत ते पूर्ण करावया प्रत आलो आहे मी पहा. ऐसा साक्षात्कार होता कार्यक्षेत्राचा. काल कोणता श्रींनी ना लागली ऐशी चिंता तोच ज्ञान झाले. अनुकूल काल येण्याप्रत अद्याप ते ग्रह समस्त यावयाचे आहेत. ऐसे कळले श्रींनाच. 1945 4 जानेवारी गुरुवारचा दिवस होता. ज्ञानस्फुरण श्रींना हो. त्वष्टा आणि उद्गाता बनवले आहे तुम्हाला. या दिव्य ज्ञानाला कळवण्यात आले श्रींना हो. दिव्य ज्ञान जे लाभले, दिव्य प्रसंग जे घडले, जे जे कळवण्यात आले, 4 वार त्याचा गुरुवार. या दिव्य घटनांचा आणि दिव्य या गुरुवारचा संबंध परस्परांचा वैशिष्ट्यपूर्ण असावा. अनेक या घटनात दिनांक असतो 21. संबंध या परस्परास महत्त्वपूर्ण असावा. गुरुवार हा दिवस दिनांक तेव्हा 21. संबंध या उभयात मौलिक असावा वाटतो. काही घटनांना वार दिनांक तैसा महिना सादृश्य यातील पाहताना नवल मोठे वाटते. त्यापुढचे विवेचन, पुढच्या अध्यायी कथन, त्याचे पहा लेखन उद्बोधक ते असेच. नमन करून पहा श्रींना स्पर्शून श्रींच्या दिव्य चरणा. हा 11वा अध्याय जाणा समाप्त येथे झाला. अध्याय 11वा समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गजाननार्पणमस्तु.